आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज, सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क। नाही आलं लक्षात म्हणूनच वाक्य वापरलं की त्याची व्याजासहित परतफेड आहे। व्याजपट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला वाक्य आहे ते कुलदीप, व्याजपट्ट्याचा धंदा करणाऱ्या माणसाला ते वाक्य आहे। माझा स्वभाव मत देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतोय आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतोय, या भावनेनं मी दोन्ही इलेक्शनमध्ये लोकांना पुन्हा जे जे प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केला, मदत केली। पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपणाला ते रंग दाखवले, ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडंसं जशास तसं वागण्याची भूमिका मला घ्यावी लागेल, ही भूमिका या निमित्तानं मला सांगावीशी वाटते। पण या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले ते रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणे आपल्याकडनंही होईल, कारण राजकारणामध्ये जशास तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं। त्यांनी जे केलं तेच करायचं ना, परतफेड होणार की, आणि ती व्याजासहित होणार। उद्धव पाटील, ती व्याजासहित आहे, नुसती नाही। लोकांनी घी बघितलाय, बडगा नाही। हा कशाचं बेरंग करायचं टार्गेट काय योग्य वेळी ते आता काय विधानसभाच आहेत की। म्हणून मी तुम्हाला म्हणलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं, नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही। ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं, झाला नाही परिणाम, मी सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबांनो तुम्ही। अजित घोरपड्यांना एकदाही भेटायला गेलो नाही, मला माहिती आहे की तुम्ही करायचेच करणार आहे। आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची, म्हणून सगळ्यांनी ठरवून ज्यांनी ज्यांनी केलं त्याचे हिशोब चुकते होतील।